एक वेगळा मसाला घालून भेंडीची अशी चमचमीत भाजी बनवणार आहे। तर ती रेसिपीला सुरू करूया। एक भांडं ठेवलेलं आहे गॅसवर। त्यात 4-5 चमचे तेल टाकायचं आहे। मोहरी टाकायची, थोडे जिरे टाकायचे आणि मोहरी जिरे तडतडले की ते मी 3 कांदे घेतलेले आहेत चिरून बारीक, ते कांदे घालायचे आहेत। कांदे चांगले हलवायचे। कांदे पारदर्शक झाले की ब्राऊन रंगावर भाजले की त्यामध्ये हे 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, ते टोमॅटो घालायचे आहेत। टोमॅटो ही तेलामध्ये चांगले परतायचे। टोमॅटो परतल्यानंतर इथे अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे आणि अशी ती लांब लांब चिरायची आहे। तेलामध्ये भेंडी चांगली परतायची आहे। भेंडी थोडी परतायची आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घालून हे थोडं हलवायचं। मीठ घालून थोडं परतल्यानंतर एक 4-5 आमसुलाचे तुकडे घालायचे आहेत। आमसुलाचे तुकडे घालून ही हलवायचं आहे आणि हे थोडं हलवल्यानंतर ह्याच्यात मसाल्याच्या डब्यातला 1.5 चमचा छोटा चमचा हळद घालायची। त्याच्यानंतर 1.5 चमचा मिरची पावडर टाकायची आहे। मिरची पावडर टाकल्यानंतर 1 टेबलस्पून पावभाजी मसाला घालायचा आहे। ह्या पावभाजी मसाल्याने टेस्ट इतकी चांगली येते भेंडीला। पावभाजी मसाला घालून चांगली भेंडी हलवायची आहे आणि वाफेवरच भेंडी शिजवलेली आहे, ह्यात पाणी अजिबात घालायचं नाही आहे। चांगली भेंडी हलवायची पावभाजी मसाला घातल्यानंतर आणि 1-2 मिनिटं याला वाफ आणायची आहे। झाकण ठेवून वाफ आणायची आहे। तेव्हा 2 मिनिटं झालेली आहेत। भेंडी चांगली शिजलेली आहे। ह्याच्यात पाणी अजिबात वापरलं नाही आहे, वाफेवरच भेंडी शिजवलेली आहे। तेव्हा भेंडी चांगली शिजलेली आहे आणि एकदम चमचमीत अशी भाजी लागते, चवीला एकदम सुंदर लागते। परत झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे आणि याच्यावर कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घालून थोडं हलवायचं। आता आपली ही भाजी तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही भेंडीची वेगळा मसाला घालून भाजी कशी वाटली मला कमेंट करून कळवा। माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा। चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये। धन्यवाद।